विचार करा, एका सामान्य माणसाने आपली आयुष्यभराची पुंजी, साठवलेला एक एक पैसा लावून शहरात एक घर किंवा एखादं छोटंसं दुकान घेतलंय. हां, अगदी. भविष्यात हेच घर आपल्या मुलाबाळांच्या कामी येईल या आशेने तो ती वास्तू भाड्याने देतो. हं, सर्व काही ठरल्याप्रमाणे होतं. बरोबर. पण काही वर्षांनी जेव्हा त्याला स्वतःच्याच घराची अत्यंत निकडीची गरज भासते आणि तो भाडेकरूला घर खाली करायला सांगतो, तेव्हा त्याला थेट कोर्टाची नोटीस येते. बापरे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे कोर्टात हे सिद्ध होतं की घरमालकाने स्वतःच्याच हाताने करारात अशी एक ओळ लिहिली होती जिच्यामुळे त्याने स्वतःच्याच घरात परत जाण्याचा कायदेशीर हक्क कायमचा गमावलाय. हे खूपच भयंकर आहे आणि दुर्दैवाने खूप कॉमन आहे. महसूलशाही ह्या आपल्या हक्काच्या चॅनलवर रेंट ॲग्रीमेंट किंवा भाडेकरारातील एका अत्यंत महत्त्वाच्या कायदेशीर चुकीचे आणि त्यावरील उपायांचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. नक्कीच. आज आपण कायदेशीर कागदपत्रे, न्यायालयाचे जुने निकाल, नोंदणी कायदा आणि रेंट कंट्रोल ॲक्ट यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या स्रोतांचा सविस्तर अभ्यास करून ही माहिती उलगडणार आहोत. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया, कारण हा विषय असा आहे जो थेट मालमत्तेच्या अधिकाराला आणि खिशाला भिडतो. अगदी बरोबर. हा विषय जितका सामान्य वाटतो ना, त्याहून कित्येक पटीने तो गुंतागुंतीचा आहे. अनेकदा सामान्य नागरिकच काय, पण महसूल विभागातील अधिकारी किंवा कर्मचारी सुद्धा जेव्हा अशा कागदपत्रांची छाननी करतात, तेव्हा या एका साध्या ओळीचा किती भयानक कायदेशीर अर्थ निघू शकतो हे त्यांच्याही पटकन लक्षात येत नाही. हो ना, म्हणजे आपण फक्त वरवर बघतो. अगदी. जेव्हा आपण कायदेशीर दृष्टिकोनातून आणि विशेषतः जुन्या कोड केसेसच्या संदर्भातून या करारांकडे बघतो, तेव्हा एक अत्यंत वेगळंच आणि धक्कादायक चित्र उभं राहतं. आपण वरवर बघतो ते फक्त शब्द असतात, पण कायद्याच्या नजरेत तो एक मोठा सापळा असू शकतो. हो, आणि याच संदर्भात मला एका अत्यंत रंजक गोष्टीची आठवण येते. आपल्या मागील एका व्हिडिओवर एका दर्शकाने अत्यंत आत्मविश्वासाने कमेंट केली होती बघा. काय होती कमेंट? त्यांचं म्हणणं होतं की अहो, एकदा 11 महिन्यांचा करार केला की विषय संपला. आपण कायद्याच्या कचाट्यातून पूर्णपणे सुरक्षित झालो. कुणीही आपलं काही वाकडं करू शकत नाही. अच्छा. लोकांचा हा असा एक ठाम गैरसमज आहे की 11 महिने म्हणजे कायद्याचे एक अभेद्य चिलखत घातलं. मला सांगा, हे खरंच इतकं सोपं आणि सरळ आहे का? हा आपल्या समाजात खोलवर रुजलेला अत्यंत मोठा आणि तितकाच धोकादायक गैरसमज आहे. मुळात ही जी 11 महिने वेळ आहे ना, ही कोणतीही जादुई संख्या नाहीये. जर आपण रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 आणि विशेषतः त्यातील सेक्शन 17(1)(d) चा बारकाईने अभ्यास केला तर कायदा अत्यंत स्पष्ट भाषेत काय सांगतो ते समजून घ्या. काय सांगतो कायदा? कायदा सांगतो की जर कोणतीही अचल संपत्ती म्हणजेच इमूव्हेबल प्रॉपर्टी 12 महिन्यांसाठी किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी भाड्याने किंवा लीजवर दिली जात असेल, तर त्या कराराची सरकारी दप्तरी नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करणे सक्तीचे आहे. म्हणजे तिथे दुसरा कोणताही पर्याय नाही? अजिबात नाही. तिथे दुसरी कोणतीही पळवाट उपलब्ध नाही. नोंदणीकृत करारच कायद्याच्या नजरेत ग्राह्य धरला जातो. आणि साहजिकच जर कराराची रीतसर नोंदणी करायची असेल तर त्यावर ठराविक रकमेची स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी भरावी लागणार, बरोबर? अगदी अचूक. आणि इथेच खरी मेख आहे. प्रत्येक राज्याचे स्टॅम्प ड्युटीचे दर मालमत्तेच्या मूल्यानुसार वेगवेगळे असतात आणि ती रक्कम अनेकदा मोठी असते. मग तो खर्च कोणी करायचा? घरमालकाने की भाडेकरूने? हो ना, निमनिम करायचा का? यावरून वाटाघाटी होतात. शिवाय दुय्यम निबंधक कार्यालयात जा, तिथे रांगेत उभे राहा, वकिलांची फी द्या, वेळ खर्च करा. हे सगळं टाळण्यासाठी लोकांनी वर्षानुवर्षे एक प्रॅक्टिकल शॉर्टकट शोधून काढलाय. म्हणजे तो 11 महिन्यांचा शॉर्टकट? हो. जर कायदा 12 महिन्यांपासून पुढे नोंदणी सक्तीची करतोय, तर आपण 12 महिन्यांच्या आतलाच म्हणजेच 11 महिन्यांचा करार करूया. सरकारी सोपस्कार आणि स्टॅम्प ड्युटीचा खर्च वाचवण्यासाठी सुरू झालेला हा एक ट्रेंड आहे. अच्छा. पण इथेच लोक कायदेशीरदृष्ट्या एक अत्यंत गंभीर चूक करतात. कारण कायदा फक्त कागदावरचे छापील शब्द नाही बघत. कायदा त्या शब्दांमागील नियत म्हणजे तुमचा खरा उद्देश काय आहे हे तपासून पाहतो. पण मला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे. जर लोकांना 12 महिन्यांच्या आतलाच करार करायचा आहे तर मग 11 महिनेच का?
10 महिने किंवा 11.5 महिने का नाही? इथे एक अत्यंत रंजक क्विक फॅक्ट सांगते तुम्हाला. हो, सांगा ना. मुळात कायद्यात कुठेही 11 महिन्यांचा उल्लेख नाहीये. कागदोपत्री पाहिलं तर लोक अगदी 11 महिने आणि 29 दिवसांचा सुद्धा कायदेशीर करार करू शकतात. अरे वा, 11 महिने 29 दिवस. हो, कायद्याने त्यालाही 12 महिन्यांपेक्षा कमीच मानलं जाईल आणि नोंदणीची सक्ती लागू होणार नाही. पण प्रॅक्टिकली तसे केल्यास सरकारी यंत्रणेला किंवा कोर्टाला कर चुकवल्याचा थेट आणि स्पष्ट संशय येतो. म्हणजे मुद्दाम 1 दिवस कमी ठेवलाय असं वाटतं. अगदी बरोबर. अरे, यांनी मुद्दाम फक्त 1च दिवस कमी ठेवलाय असं लगेच लक्षात येतं. तो स्टॅम्प ड्युटी चुकवण्याचा अत्यंत उघड प्रयत्न दिसतो. म्हणूनच तो एक स्टँडर्ड आणि नैसर्गिक फॉर्मेट वाटावा आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून लोकांनी 11 महिन्यांचा प्रघात पाडला. माफ करा, मध्येच थांबवतो, पण माझ्या मनात एक विचार आला. हे तुम्ही जे आता कायद्याच्या नजरेतील नियत किंवा उद्देशाबद्दल बोललात ना, हो, बोला. म्हणजे आपण एकीकडे 11 महिन्यांचा करार करून सरकारला सांगतोय की हा अल्पकालीन व्यवहार आहे, पण त्याच करारात खाली आपण अत्यंत हुशारीने कट टाकतो की 11 महिन्यानंतर भाडे 10% वाढेल किंवा करार रिन्यू होईल. म्हणजे हे असं झालं की तुम्ही स्वतःची ओळख लपवण्यासाठी तोंडाला रुमाल बांधलाय, पण स्वतःच्याच हाताने स्वतःचं नाव शर्टावर मोठ्या अक्षरात लिहून ठेवलंय. हे अत्यंत समर्पक उदाहरण आहे. मुळात जेव्हा तुम्ही कागदावर लिहिता की करार फक्त 11 महिन्यांचा आहे आणि त्याच पानावर खाली लिहिता की 11 महिन्यानंतर तो एक्सटेंड होईल किंवा भाडे वाढेल, तेव्हा तिथेच मोठा विरोधाभास निर्माण होतो. नक्कीच. तुमची मूळ नियत ही ती जागा 22 महिने किंवा त्याहून अधिक काळ भाड्याने देण्याचीच आहे. हे तुम्ही स्वतःच्या हाताने त्या कागदावर लेखी स्वरूपात मान्य करताय. तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि असेच कायद्याचे गुंतागुंतीचे बारकावे अत्यंत सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. महसूलशाही कायम अशीच सखोल माहिती पोचवत राहील. अगदी. पण मला इथे थोडा प्रतिवाद करू द्या. म्हणजे डेव्हिल्स ॲडव्होकेट म्हणून विचारतो. समजा बाजारात महागाईचा दर 6 किंवा 60% आहे. अशावेळी पुढच्या वर्षी 10% भाडेवाढ करारात आधीच लिहून ठेवणे हा निव्वळ आर्थिक शहाणपणा नाही का? तुमचा मुद्दा बरोबर आहे. स्वतःला महागाईपासून सुरक्षित ठेवण्यासाठी टाकलेली ती एक सामान्य आर्थिक तरतूद आहे. मग कायदा एका सामान्य माणसाच्या या मूलभूत आर्थिक शहाणपणाला गुन्हा किंवा स्टॅम्प ड्युटीची चोरी का मानतो? यात घरमालकाची काय चूक? हा प्रश्न अत्यंत रास्त आणि तार्किक आहे. आर्थिक दृष्टिकोनातून तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे. पण आपण कायदा आणि आर्थिक व्यवहार्यता यात गल्लत करतो. अच्छा, ते कसं? जेव्हा तुम्ही भविष्यातील वाढीव भाड्याची अट आजच करारात लिहिता, तेव्हा कायदेशीर भाषेत तुम्ही एका दीर्घकालीन संबंधाची म्हणजेच लॉंग टर्म टेनेन्सीची पायाभरणी करत असता. समजा उद्या तुमचा आणि भाडेकरूचा वाद झाला, तो जागा रिकामी करत नाहीये आणि प्रकरण कोर्टात गेलं, तर न्यायाधीशांसमोर जेव्हा तो कागद जातो तेव्हा न्यायाधीश सर्वात आधी काय विचारतील? हा करार रजिस्टर का नाही केला? आणि घरमालक म्हणेल की तो 11 महिन्यांचा होता. बरोबर. मग कोर्ट ती तुमची रिन्यू होईलवाली ओळ दाखवून कायदेशीर तर्क लावेल. कोर्ट म्हणेल, जर करार खरोखरच 11 महिन्यांचा होता आणि त्यानंतर तुम्हाला तो संपवायचाच होता, तर यात पुढे वाढवण्याची अट का टाकली? म्हणजे इंटेंट स्पष्ट दिसतो. अगदी. याचा अर्थ तुम्हाला सुरुवातीपासूनच हा करार दीर्घ काळासाठी करायचा होता, पण केवळ स्टॅम्प ड्युटीची चोरी करण्यासाठी तुम्ही 11 महिन्यांचा मुखवटा घातला, असा निष्कर्ष कोर्ट काढतं. हे अत्यंत धक्कादायक आहे. म्हणजे आपण पैशांच्या सुरक्षेसाठी टाकलेली ओळ कोर्टात आपल्याच विरुद्ध पुरावा म्हणून उभी राहते. दुर्दैवाने हो. आणि जर कोर्टाने असा निष्कर्ष काढला की स्टॅम्प ड्युटी चुकवली आहे, तर त्याचा परिणाम काय होतो? फक्त ती राहिलेली ड्युटी भरावी लागते की अजून काही? तिथेच तर खरा फटका बसतो. अशा प्रकरणात फक्त ती मूळ चुकवलेली स्टॅम्प ड्युटीज भरावी लागते असं नाही. सरकारी यंत्रणेकडून, विशेषतः महसूल विभागाकडून भारी दंड म्हणजेच पेनल्टी लागू केली जाते. बापरे. आणि ही पेनल्टी किती असू शकते? ही पेनल्टी मूळ रकमेच्या दरमहा ठराविक टक्क्यांनी वाढत जाते आणि काही प्रकरणांमध्ये ती मूळ स्टॅम्प ड्युटीच्या तब्बल 400% जाऊ शकते. 400%? होय. वाचवायला गेले काही हजार रुपये आणि अंगट आले लाखात. एक छोटीशी ओळ घरमालकाला आर्थिकदृष्ट्या किती भयानक खड्ड्यात टाकू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे. खरंच हे खूप गंभीर आहे. आता याच्या पुढच्या आणि सर्वात गंभीर टप्प्याकडे वळूया. मगाशी आपण जो स्टॅम्प ड्युटीच्या दंडाचा मुद्दा पाहिला, तो निव्वळ आर्थिक स्वरूपाचा होता. पैसे भरले की विषय सुटतो. हो, आर्थिक नुकसान भरून काढता येतं. पण जर आपण याला थोडा मोठ्या चित्राशी जोडलं तर पैशांपेक्षाही मालमत्तेवरील अधिकाराचा मुद्दा
जास्त महत्वाचा आणि कायमस्वरूपी नुकसान करणारा ठरतो. इथे प्रवेश होतो रेंट कंट्रोल ॲक्टचा. रेंट कंट्रोल ॲक्ट. हो, बहुतांश राज्यांचे जे रेंट कंट्रोल कायदे आहेत ते मुळातच भाडेकरूंच्या हिताचं रक्षण करण्यासाठी बनवले गेले आहेत. पण असं का? कायद्याचं पारडं मुळातच भाडेकरूच्या बाजूने थोडं झुकलेलं का असतं? कायदे तर समान असावेत ना. याला एक ऐतिहासिक संदर्भ आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात जेव्हा शहरांमध्ये औद्योगिकरण वाढलं तेव्हा कामगारांचे लोंढे शहरात येऊ लागले. तेव्हा राहण्याच्या जागेची मोठी टंचाई निर्माण झाली होती. घरमालकांनी मनमानी भाडेवाढ करू नये आणि सामान्य लोकांना अचानक रातोरात बेघर करू नये यासाठी हे रेंट कंट्रोल कायदे अस्तित्वात आले. त्यांचा मूळ उद्देश संरक्षणात्मक होता. बरं. पण आजच्या काळात जेव्हा आपण ही 10% वाढीची किंवा रिन्युअलची ओळ लिहितो तेव्हा याच जुन्या कायद्याचा संदर्भ घेऊन कोर्टाला वाटतं की घरमालक स्वतःहून भाडेकरूचे दीर्घकालीन हक्क मान्य करत आहे. म्हणजे आपण स्वतःहून आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. अगदी. जेव्हा तुम्ही म्हणता की दरवर्षी भाडं वाढेल तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षपणे काय सांगत असता? तुम्ही कोर्टाला सांगत असता की मला या प्रॉपर्टीची सध्या तरी कोणतीही वैयक्तिक गरज नाही आणि मी ती दीर्घ काळासाठी याच माणसाला भाड्याने देण्यास तयार आहे. हो, पण एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. समजा परिस्थिती बदलली. घरमालकाला अचानक स्वतःच्या घराची किंवा दुकानाची तातडीने गरज पडली. ज्याला आपण कायदेशीर भाषेत बनाफाईड एक्वायरमेंट म्हणतो. बरोबर. समजा घरमालक निवृत्त झालाय आणि त्याला स्वतःचा व्यवसाय त्या दुकानात सुरू करायचा आहे, किंवा मुलाचं लग्न ठरलंय आणि कुटुंबाला राहायला जागा हवी आहे. अशा अस्सल कारणासाठीही तो स्वतःची जागा परत घेऊ शकत नाही का? तिथेच तर खरा पेच आणि कायदेशीर लढाई निर्माण होते. जेव्हा घरमालक मला स्वतःसाठी जागा हवी आहे असं सांगून भाडेकरूला कायदेशीर नोटीस देतो तेव्हा भाडेकरू शांत बसत नाही. मग तो काय करतो? तो त्याच 11 महिन्यांच्या करारातील रिन्युअलच्या ओळीचा मोठा हत्यारासारखा वापर करतो. तो कोर्टात उभा राहून युक्तिवाद करतो, साहेब, जेव्हा यांनी मला ही जागा दिली तेव्हाच आमचं लेखी ठरलं होतं की मी इथे दीर्घकाळ राहणार आहे. बापरे. म्हणूनच तर त्यांनी स्वतःच्या हाताने दरवर्षी भाडेवाढीची अट टाकली होती. अचानक यांना स्वतःसाठी घराची कशी गरज पडली? यांना कोणतीही गरज नाहीये. हे फक्त मला इथून हुसकावून लावण्यासाठी आणि जास्त भाड्याने दुसऱ्याला जागा देण्यासाठी खोटं कारण सांगत आहेत, असा त्याचा युक्तिवाद असतो. हे ऐकून खरंच अंगावर काटा येतोय. म्हणजे स्वतःच्या घामाने कमवलेल्या हक्काच्या घरात राहायला जायचं असेल तर आपणच आपल्या सुरक्षिततेसाठी लिहिलेली एक ओळ आपल्यासाठी सर्वात मोठा अडथळा बनते. बापरे. होय. आणि मग रेंट कंट्रोल ॲक्टनुसार घरमालकावर ही कायदेशीर जबाबदारी म्हणजेच बर्डन ऑफ प्रूफ येतं की त्याने सिद्ध करावं की त्याची ती बनाफाईड रिक्वायरमेंट 100% खरी आहे. हे सिद्ध करणं खूप कठीण जात असेल ना? अतिशय कठीण. तो भाडेकरूला काढण्यासाठी कोणताही बहाणा करत नाहीये हे सिद्ध करणं अत्यंत किचकट, तणावपूर्ण आणि अनेक वर्षे चालणारी वेळखाऊ कायदेशीर लढाई बनून जाते. तुम्ही तुमच्याच पैशाने घेतलेल्या मालमत्तेसाठी कोर्टाचे खेटे मारत बसता. तुम्ही स्वतःच्या भाडेकरात अशी ओळ लिहिण्याची चूक करणार का? कमेंटमध्ये लिहा. आणि अशा कायदेशीर संकटांपासून आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा. नक्कीच. ही माहिती खूप महत्त्वाची आहे. पण आत्ता मला सांगा, आपण या समस्येचं पूर्ण विच्छेदन केलं, धोके समजले, पण यावर ठोस उपाय काय? महसूल विभागातील अधिकारी जेव्हा या कागदपत्रांची पडताळणी करतात तेव्हा त्यांनी किंवा सामान्य घर मालकांनी कोणती काळजी घ्यावी? ही चूक दुरुस्त कशी करायची? हा चर्चेतील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. कारण फक्त कायदेशीर भीती दाखवून थांबणं योग्य नाही, त्यावर प्रॅक्टिकल उपायही दिले पाहिजेत. माझ्या अनुभवानुसार मी अत्यंत सोपे आणि स्पष्ट टप्पे सांगते, जे चेकलिस्ट म्हणून सर्वांनी कायम लक्षात ठेवायला हवेत. अगदी. आपण ही चेकलिस्ट सविस्तर बघूया. क्रमांक 2, जुनेच भाडे किंवा जुनीच सिक्युरिटी डिपॉझिटची रक्कम तशीच पुढे चालू ठेवू नका. नवीन करारात पूर्णपणे नवीन अटी टाका. रकमेत काहीतरी बदल करा, जेणेकरून तो एक स्वतंत्र कायदेशीर व्यवहार वाटेल. म्हणजे 7/12वर जशी जुनी नोंद जाऊन नवीन नोंद लागते आणि नवीन अधिकार सुरू होतात, तसा हा त्या कराराचा पूर्णपणे नवा जन्म आहे. जुन्याचा आणि याचा काही संबंध नाही असं दाखवायचं. अगदी तसंच. आणि याच अनुषंगाने येतो टप्पा क्रमांक 3, जो सर्वात प्रभावी आहे.
शक्य असल्यास करारातील पक्षकार म्हणजेच पार्टीज बदला. म्हणजे कसं? म्हणजे जर आधीचा करार भाडेकरूच्या नावावर असेल तर नवीन करार त्याच्या पत्नीच्या, सज्ञान मुलाच्या किंवा कुटुंबातील दुसऱ्या एखाद्या सदस्याच्या नावाने करा. याला कायदेशीर भाषेत ब्रेकिंग द चेन ऑफ टेनेन्सी म्हणतात. अच्छा, याचा फायदा काय होतो? याने होतं काय की भाडेकरू असा दावा करू शकत नाही की तो सलग अनेक वर्षे त्या जागेवर आहे. नव्या कराराचा जुन्या कराराशी कायदेशीरदृष्ट्या कोणताही थेट संबंध उरत नाही. पण एक मिनिट, इथे मला एक व्यावहारिक शंका येते. विचारा ना. कुटुंबातील दुसऱ्या सदस्याच्या नावाने नवा करार करायचा म्हणजे पुन्हा त्या सदस्याची पार्श्वभूमी तपासणे, पोलिसांकडे नवीन व्हेरिफिकेशन देणे, हे सगळं व्यावहारिकदृष्ट्या खरोखरच शक्य आणि सोपं आहे का? लोक कंटाळा नाही का करणार? तुमची शंका अगदी रास्त आहे. या प्रक्रियेत थोडा वेळ आणि मेहनत नक्कीच जास्त लागते. पण जरा तुलना करून बघा. कशाची तुलना? आज वाचवलेला हा थोडासा वेळ आणि मेहनत तुम्हाला भविष्यात कोर्टाच्या 15-20 वर्षांच्या कायदेशीर लढाईपासून आणि मालमत्ता गमावण्याच्या धोक्यापासून वाचवणार आहे. स्वतःची मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी इतकी मेहनत घेणं हा कंटाळवाणा प्रकार नसून ती एक आवश्यक गुंतवणूक आहे. हे मात्र 100% खरं आहे. आणि आता टप्पा क्रमांक 4 हा त्या लोकांसाठी आहे जे प्रामाणिकपणे स्टॅम्प ड्युटी भरून रीतसर 2, 3 किंवा 5 वर्षांचा नोंदणीकृत करार करतात. म्हणजे जे शॉर्टकट नाही मारत. बरोबर. अशा दीर्घकालीन करारांमध्ये तुम्ही स्पष्ट लिहू शकता की दरवर्षी भाडं 10% वाढेल. त्यात कायद्याला कोणतीही अडचण नाही. बरं. पण तिथेही एक मोठी दक्षता घ्यायची असते. 5 वर्षानंतर हा करार पुन्हा रिन्यू होईल असं कोणतंही आश्वासन चुकूनही लिहू नका. 5 वर्ष संपली की कराराचा विषय संपला. पुढे काय करायचं ते त्यावेळेच्या परिस्थितीनुसार पूर्णपणे नव्याने ठरवा. हे मार्गदर्शन खरोखरच अत्यंत स्पष्ट आणि डोळे उघडणारे आहे. पण आपण करारात जी 10% भाडेवाढीची अट लिहितो त्याबद्दल मला एक प्रश्न विचारायचा आहे. हो, बोला. प्रॅक्टिकली खरंच तसं होतं का? म्हणजे लोक दरवर्षी न चुकता 10% भाडे वाढून देतात का? इथेच तर आणखी एक गोम आहे आणि हा एक क्विक फॅक्ट आहे जो सर्वांनी लक्षात घ्यावा. एक व्यावहारिक सत्य सांगते. तुम्ही करारात 10% भाडेवाढ लिहिली तरी अनेकदा वेळ आल्यावर प्रत्यक्ष भाडेकरू ते मान्य करत नाही. हो, भांडण करतात ते. तो म्हणतो, साहेब माझा धंदा अजिबात चालला नाहीये, मार्केट डाऊन आहे, किंवा मी 5%च वाढून देईन, परवडत असेल तर बघा. काही वेळेस तर तो स्पष्ट नकार देतो. मग घरमालक काय करतो? मग घर मालकही विचार करतो की आता नवीन भाडेकरू शोधणे, त्याला पुन्हा 2 महिने जागा रिकामी ठेवणे यापेक्षा याच माणसाशी तडजोड केलेली बरी, आणि तो 5%वर किंवा जुन्याच भाड्यावर तयार होतो. हो, असं आपल्या आजूबाजूला खूपदा पाहायला मिळतं. व्यवहार आणि कागद यात खूप तफावत असते. म्हणूनच तर जुन्या करारात आकडे लिहून नसलेल्या हेतूसाठी स्वतःला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्यापेक्षा ती वेळ आल्यावर प्रत्यक्ष परिस्थितीनुसार चर्चा करणे आणि नवीन अटींनुसार पूर्णपणे नवीन करार करणेच नेहमी सुरक्षित आणि प्रॅक्टिकल ठरते. अगदी शहाणपणाचं लक्षण आहे. भावनिक होऊन आश्वासना देण्यापेक्षा किंवा प्रॅक्टिकली जे होणारच नाही ते कागदावर लिहून ठेवण्यापेक्षा व्यावहारिक आणि कायदेशीर दृष्टिकोन ठेवावा. अगदी बरोबर. तर आता आपण संपूर्ण चर्चेचा अगदी सोप्या भाषेत सारांश बघूया. 11 महिन्यांचा करार करणे यात काहीच गैर नाही, तो कायदेशीरच आहे. पण स्टॅम्प ड्युटी वाचवण्याच्या नादात आपण त्याची भाडे वाढेल किंवा करार रिन्यू होईल ही एकच ओळ लिहितो, ती अत्यंत धोकादायक आहे. अगदी. ती ओळ रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार स्टॅम्प ड्युटी चोरीच्या गुन्ह्यात घुवून भारी दंड लावू शकते. शिवाय रेंट कंट्रोल ॲक्टच्या कक्षेत जाऊन घरमालक स्वतःच्याच हक्काच्या घरात परत जाण्याचा बॉनाफाईड रिक्वायरमेंटचा हक्क गमावून बसू शकतो. बरोबर. त्यामुळे जुन्या करारात रिन्युअलची अट टाकण्याऐवजी जुनी चेन ब्रेक करून पूर्णपणे नवा करार करणे, नवीन अटी आणि नव्या व्यक्तींसोबत करणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे. अत्यंत अचूक सारांश. म्हणूनच कायदेशीर कागदपत्रे बनवताना भावनांपेक्षा कायद्याची भाषा महत्वाची असते. तुमच्या एका चुकीच्या शब्दाचा अर्थ कायदा त्याच्या चष्म्यातून अगदी वेगळा आणि तुमच्याच विरोधात काढू शकतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय. मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हो, आणि तुमचे प्रश्न नक्की विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या नवीन कायदेशीर विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला नक्की सुचवा. 7/12चे किचकट प्रश्न असोत, वारस नोंद असो किंवा आणखी काही, आम्ही नक्कीच त्यावर सविस्तर चर्चा करू. नक्कीच.
अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आणि थेट आमच्याशी जोडले जाण्यासाठी आमच्या चॅनलच्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, काय ती? हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. अगदी बरोबर, माहिती पोचलीच पाहिजे. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.